ग्रामीणमध्ये आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने तयारी चालू केली. नाही, यापूर्वी अनेक पक्षांनी जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. यापूर्वी अनेक वेळा आमच्याही बैठका झालेल्या आहेत आणि शेवटी एकत्र लढायचं असल्यामुळं जिथं आमचं जमेल तिथं युतीनं, न जमेल तिथं स्वबळावर आणि एकमेकावर टीका न करता झेंडा युतीचा फडकवायचं ठरलेलं आहे. आजच्या विजय संकल्प मेळाव्यामध्ये पदवीधर निवडणुकांच्या संदर्भात देखील दादाने भाषण केलं. परंपरागत ही जागा आमची आहे. मी देखील याआधी आपला अशोक सोडला असं वक्तव्य केलेलं होतं. नाही, आता ही जागा गेल्या 4 निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरचढ झालेला आहे. गेल्या वेळा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकलेली होती, अरुणांना लाड. त्याच्यानंतर अरुणांना लाड आणि सारंग पाटील यांच्या बंडखोरीमुळं ही जागा गेलेली होती आमच्याच पक्षातल्या. त्यानंतर जनता दलाचे शरद पाटील हे एकदा निवडून आले होते आमच्या पक्ष म्हणजे सगळ्यांच्या साथीनं. त्यामुळं हा राष्ट्रवादीची जागा असल्यामुळं ही आमची जागा आहे असं आमचं म्हणणं आहे. शेवटी तिन्ही पक्षाची नेते मंडळी बसून हे कुणाला द्यायचे हे ठरवतील, पण आमचा अश्वमेघचा घोडा हा जिंकणारच आहे. खरं तर अरुणांना लाड यांचे चिरंजीव शरद बोरगार यांचे मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश होतोय आणि त्यांनी क्लेम केलेला आहे, उमेदवारीवर देखील क्लेम केला. नाही, ठीक आहे ना, आता त्यांनी कुठल्या ह्याच्यात प्रवेश करावा हा त्यांचा भाग आहे. परंतु गेल्या वेळा कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतामुळे ते निवडून आलेले होते आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पदवीधरांची संख्या मोठी आहे. वाटते आम्ही तिन्ही युतीच्या नेतेमंडळींना पटवून देण्यामध्ये यशस्वी होणारच आणि भयामाने हे आमचे उमेदवार ठरणारच असा आज आमचा संकल्प आहे. कारण 1 वर्ष आधीच कुठेतरी महायुतीमध्ये या उमेदवारीवर नाही, ठीक आहे, त्रांगडं हे बघा, त्रांगडं असं म्हणता येत नाही. मागणी करणं हे काय त्रांगडं आहे काय? मागणी करणं, योग्य क्लेम करणं, आपली बाजू मिरिटनं समजावून सांगणं, याला त्रांगडं कसं म्हणता येईल? अश्वमेघ म्हणजे अश्वमेघ, त्याला काय. काल पालकमंत्र्यांनी आणि शहराच्या आमदारांनी नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांची 3 तास जवळपास बैठक घेतली आणि अक्षरशः झापला आणि त्यांनी अक्षरशः खंत देखील व्यक्त केली आणि अधिकारी ऐकत नाहीत अशा पद्धतीचं एक संदेश दिला सगळ्या केलेला आहे. त्याला जोडून हा प्रश्न. नाही, मी काय त्या काल बैठकीला नव्हतो, मी काय त्याची माहिती घेतलेली नाही. म्हणजे आपण शासनात आहोत, जर अधिकारी चांगलं वागत नाही त्याची बदली केली पाहिजे आपल्याला. पण वारंवार तुम्ही अधिकाऱ्यांवर तुम्ही देखील नाराजी व्यक्त केली आहे जाहीर कार्यक्रम. नाही, नाराजी जरी व्यक्त केली तरी शेवटी शासन आणि प्रशासन यांनी हातात हात घालून विकासाची कामं करायची असतात. मला वाटतं ह्या पद्धतीनं काम होण्याची आवश्यकता आहे. मी माहिती घेईन. प्रशासक राज आहे महापालिकेवर आणि ज्या पद्धतीनं रस्त्याचा असेल, पाण्याचा प्रश्न आहे, अधिकारी काम करतायत असं चित्र दिसतंय का तुम्हाला? नाही, त्यामध्ये तथ्यांश आहेच, त्याशिवाय आमचे युतीची लोक बोलणार नाहीत. म्हणून ते दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. जर अधिकारी जर काम चांगलं करत नसतील तर त्यांना बदलण्याची आवश्यकता आहे. साहेब, आपण पाहिलं तर काल काही बैठका झाल्या, महायुतीच्या नेत्यांनी बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये अक्षरशः हे म्हणत तुम्ही महायुतीचे नेते त्यांना झाडत होते, आता दुसरीकडे हेच नेते मोबाईलवरती गेम खेळत बसलेत, लग्न जुळवत बसलेत. अधिकारी गांभीर्याने घेत नाही येते नेत्यांना. मी ते सांगितलं ना, अशा अधिकाऱ्यांना तात्काळ कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.